पदवी पूर्ण झाल्यानंतर बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात भटकत असतात, तर काही जण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. पण सोलापूर शहरातील एका होतकरू विद्यार्थ्याने शिक्षणासोबतच एक लहानसा व्यवसाय सुरू केला असून इतर तरुणांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. बी.कॉम सेकंड इयरमध्ये शिक्षण घेणाऱ्या चेतन दिंडोरे या 19 वर्षीय तरुणाने 1 महिन्यापूर्वी मसाला चिप्स हा व्यवसाय सुरू केला आहे. तर या व्यवसायातून सर्व खर्च वजा करून चेतन महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांची कमाई करत आहे. आपलं नाव काय आहे आणि आपण जो हा व्यवसाय सुरू केला तो नेमकं कोणता आहे? नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चेतन मल्लिकार्जुन दिंडोरे आणि माझं शिक्षण झालेलं आहे बीकॉम सेकंड इयर. आणि मी हे माझा व्यवसाय सुरू करण्याचा मागचा उद्देश म्हणलं तर मी आणि माझा भाऊनी एक हे केलं होतं की कुठलं घालायचं की काय घालायचं, आपल्या सोलापूरमध्ये काय नवीन आणायचं ट्रेंडिंग, आणि हे बाहेरच्या देशाचं आहे म्हणलं तर हे सगळं हे करायचं. आणि आम्ही असं इंस्टामध्ये बघून 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 कुठलं नवीन व्यवसाय बघून बघून एक असं आपल्या इंस्टा फील्डमध्ये आलं की हे रील हे आमच्या सोलापूरमध्ये आणायचं होतं. आपला उद्देश होता की काय तर नवीन आणायचं आणि आपण हे नवीन आणलेलं आहे. हे याच्यामध्ये आपल्याला सगळं व्हरायटीज भेटणार. आपल्या चिप्सचे पॅकेट असणार, त्याच्यामध्ये आपलं सगळं सॅलेड मिक्स मिळेल आणि आपलं मेयोनीज हे सगळं मिक्स करून मिळेल आणि एकदम टेस्टी एकदम भारी आहे. आपलं स्टार्टिंग प्राइस आहे 30 आणि लास्ट एंड आहे 100. ते कसे सुचले म्हणलं तर मी आणि भाऊ म्हणजे असं इंस्टा स्क्रोल करत असं एक आपलं म्हणलं बाहेरच्या देशाचं एक हे रील आला आणि त्याच्यामध्ये बघून आम्ही शिकलो की काय तर बाहेरच्या देशात आपल्या ह्याच्यामध्ये आणायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सुचली आणि आम्ही आणि माझा भाऊ ठरवलं की हेच घालायचं. थोडंफार ह्याच्यामधलं माहिती घेऊन आम्ही टाकलो. दररोज एक 100 होते. हा, तरुणांना काय आवडतं? तरुणांना हेच आहे की कुठली बी गोष्ट असू द्या की व्यवसाय करत जावा. कुणाला म्हणजे अभ्यासात ज्ञान नाही आहे त्यांनी धंद्यावर उतरावे आणि हळूहळू लक्षात ठेवा की म्हणजे हळूहळू करत जावे. एकदम सगळं भेटत नसते. म्हणजे व्यवसायाचा एक उद्देश आहे आणि टिकून राहावा.